आणि विश्रांती शिकवली. जर आम्ही महाराजांचं काही शिकतच नसू ही चेष्टा आहे. परमार्थ करणं म्हणजे काय आहे? वर्गणी काळाची वरम भात काचन पुण्य झाली म्हणा, काही अर्थ आहे का त्याला? जीवनामध्ये शांती नाही, अशांती नाही, कोणतंच प्रबोधन नाही. बिरसा मुंडाची जयंती झाली, त्यांचं काय घेतो आपण धडे? तू मर मेला तर आम्हाला त्याचं काहीच करायचं नाही. मित्र, विचार केला पाहिजे, गांभीर्याने जीवन जगलो पाहिजे, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या कार्याची भूमिका बजावली पाहिजे. तो आमचा धडा आमच्या साधू संतांनी दिला आहे, लक्षात घ्या. मग साधू संत म्हणतात की त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे, या वेगळे आहे का काही पुण्य देवदर्शनांचे? त्या वारकऱ्याला विचारलंय गुरुजीने आमच्या. लक्षात घ्या. वारकरी चूप झाला. म्हणजे आमचं पंढरपूरला जाणं वाईट आहे का? बाबाजी, वाईट कोणतीच गोष्ट नाही. मी नेहमीच सांगतो, वाईट काहीच नाही. वाईट काय आहे? जी वस्तू प्राणी पदार्थ तुम्ही हाताळता जीवन जगत असताना, ज्या वस्तू प्राणी पदार्थ तुम्ही प्रेम करता, आदर करता, ते वाईट नाही आहे, त्याचा वापर वाईट आहे. वापर चुकला की ती गोष्ट वाईट झाली. जगातली एकही वस्तू अशी नाही की ती वाईट आहे. मुळात माणूस नसतो वाईट, वाईट असते काम तुझ्याच हाती आहे मानसा, रावण बनणे अथवा श्रीराम. रावण बनायचं की श्रीराम बनायचं हे आपल्या हातात आहे. आपण तिकडे बोट दाखवतो, तिकडे काय आहे? अरे सृष्टीचा विचार तर करा. सृष्टीमध्ये आहे पंचभौतिक सत्ता आहे, सृष्टीमध्ये 5 तत्वांचा जड पसारा सृष्टीमध्ये आहे. आणि तुमच्या देहामध्ये जी चेतन वस्तू आहे, जीवनाची वस्तू आहे, त्या चेतन नावाच्या वस्तूला देव म्हटलं आहे साधू संतांनी. देव कुठं? आकाशात आहे. देव कुठे? मठमंदिरात आहे. मठमंदिरामध्ये देवाची मूर्ती आहे आणि ती स्मारक आहे. ते स्मारक त्यांच्या चारित्र्याचं, वचनांचं, त्यांच्या वागण्याचं, त्यांच्या आदर्शांचं, त्यांच्या संबंधित व्यवहाराचं एक प्रतीक आहे. स्मारक वाईट नसते. आपल्या वडिलाचा फोटो आपल्या खुर्चीवर ठेवला तेरवीच्या दिवशी तर तो काही आपला कापूस राखत नाही, आपल्या पुरुषी लग्न जुळून देत नाही, पोरामध्ये तापजार आपल्या घरात राहता तर तो काही गोळ्या आणून देत नाही, खुर्चीवरचा वडील. परंतु त्यांना आदर यासाठी मानतो की त्या वडिलांचे उपकार आपल्यावर आहे, त्यांचं आपल्याजवळ चारित्र्य आहे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे बघा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा. आणि त्यासाठीच हा उहापोह आहे, लक्षात घ्या. परंतु राष्ट्रसंत केविलवाण्याने एक लिहितात, परमार्थ का कर नाम सारा, परमार्थ का कर नाम सारा, स्वार्थ अपना भर रहे, स्वार्थ अपना कर रहे, परमार्थ का कर नाम सारा, परमार्थ का कर नाम सारा, परमार्थ का कर वैकुंठ मुक्ति के भरोसे वैकुंठ मुक्ति के भरोसे जेब अपने भर रहे, जेब अपने भर रहे, जेब अपने भर रहे, परमार्थ का कर नाम सारा, परमार्थ का कर नाम सारा, स्वार्थ अपना कर रहे, स्वार्थ अपना कर रहे, परमार्थ
संत म्हणतात तुम्हाला आणि मला, आपल्याला सगळ्यांना उद्देशून म्हणतात, उपासक हो, आपल्या समाजामध्ये मी प्रचारासाठी फिरलो, प्रत्येक गावामध्ये पुण्यतिथी होते, जयंती होते, मिरवणुका निघते, पूजा होते, गोष्ट चांगली आहे, परंतु त्यामध्ये काय झाला, परमार्थ का कर नाम सारा, स्वार्थ अपना कर रहे, वैकुंठ मुक्ति के भरोसे जेब अपने भर रहे. फक्त खिसे भरण्याचं काम आहे. परमार्थ ही त्यागाची वस्तू आहे, भोगाची नाही आहे. ज्याला त्यागमय जीवन जगता येते त्याचा तोच अधिकारी परमार्थाचा आहे. परमार्थाला त्याग करावा लागते, लक्षात घ्या. आता आपल्या परमार्थामध्ये कसं आहे, अंधश्रद्धेशी आणुनी पुर लोकी रुजवती मिथ्याचार, ऐशा उत्सवांचे प्रकार विचित्रची असती, अपार धनाची धोधानी, अनिष्ट प्रथेची पेरणी, फुटीर वृत्ती वाढेल जनी, ऐशी करणी कित्येकांची. काय करून राहिलो आपण, काय करून राहिलो? कोणत्याही मार्गाने पैसा कमवता, कोणत्याही मार्गाने जाऊ देता, साधू संतांच्या साहित्यांचं कथनांचं काय काढता, दिवाळं काढता. असा परमार्थ नाही, लक्षात घ्या. म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. चांगलं आहे, अनेक समाजामध्ये आपल्या अनेक धर्माचे लोक आहेत, जातीचे लोक आहेत, पंथाचे लोक आहेत, संघटनेचे लोक आहे. संघात सर्वांचा आदर करा, सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये मिळून जा, परंतु तिथं अनिष्ट प्रथेची पेरणी बंद करा. चमत्काराने अवडंबराला थारा देऊ नका. चमत्काराच्या भरी भरोनी झाली अनेकाची धोधानी, यापुढे संत चमत्कार कोरणी वर्णू नका सज्जन हो, म्हणून राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये संत चमत्कार नावाच्या अध्यायामध्ये लिहिलं आहे. उगीच भरले चमत्कार पूजा पातीचे डोंगर, जीवनाचे काहीच सार कामी नसेल ते काय कामी. लक्षात घ्या, प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे. वैद्यकीय क्षेत्र चांगलं आहे, शालेय क्षेत्र चांगलं आहे, राजकीय क्षेत्र चांगलं आहे, धार्मिक क्षेत्र चांगलं आहे, सामाजिक क्षेत्र चांगलं आहे, कौटुंबिक क्षेत्र चांगलं आहे. कोणतं क्षेत्र वाईट आहे राजो? पण तो त्या क्षेत्रामध्ये जे कामं करणारे जे आपले लोक आहे, ते काम करण्यासाठी बसले का लुटासाठी बसले? लोकांना काम करण्याचं. माझा मुलगा एक समजा तहसीलमध्ये बाबू म्हणून लागला आणि त्या क्लर्कच्या खुर्चीवर तो बसला. त्यांनी लोकांचे कामं करावं की लोकांकडून पैसा घ्यावं? काय करावं? पैसा घ्यावं, आहे की नाही? गोष्ट खरी आहे, सर्रास चालू आहे, पैसा घ्यावं. काही लाज नाही, लज्जा नाही. नाही मित्र हो, विचार केला पाहिजे. शिकलो आपण शाळेमध्ये काय शिकलो? जे शिकलो ते करायचं आपल्याला त्या खुर्चीवर. कशाचंच कोणालाच भान नाही. त्या साहेबाला काही करायचं नाही, त्या क्लर्कच्या वरच्या, आणि कोणालाच काही करणे नाही. काही करा ऑफिसमध्ये. आमच्यासारखे कीर्तन स्टेजवर येते. राष्ट्रसंतांच्या 6,000 ओवे आहे ग्रामगीतेमध्ये. 6 तुटक्या फुटक्या पाठ आहे. त्याच्या भरोश्यावर आम्ही काय करतो? हे पैसा लुटतो. 2 तासाचे, 10 तासाचे 50,000, 1,00,000, 60,000, 70,000. अरे काय करता? दिवसभर फवारणी करते, पाठीवर पंप घेते, येऊ पाठी लागते, त्याला 500 देता. नुसतं तोंड हाकलता त्याला 10,000 देता. तुम्ही देणारे हुशार आहे, घेणारे हुशार आहे. कायले करता परमार्थ? काही काम आहे न? सगळे पोटभराचे धंदे. म्हणून मित्र हो, व्रतबाई कल्य करा, दानधर्म करा, तपतीर्थ करा, भजन पूजन करा, देवाची पूजा करा, उपास तापास करा, करू नका. पण ते उपास तापास, व्रतैक वैकल्य, पाठपूजा, भजन पूजन कशासाठी आहे? जीवन सुधरने को कहा, जीवन सुधरने को कहा, करते हुआ उद्धार है, करते हुआ उद्धार है, जीवन सुधरने को कहा, जीवन सुधरने को कहा, जीवन सुधरने को कहा. नहीं तो व्यसन मुक्ति बिना, नहीं तो व्यसन मुक्ति बिना,
व्यसन मुक्ति बिना होगा न बेड़ा पार है, होगा न बेड़ा पार है, होगा न बेड़ा पार है, होगा न बेड़ा पार है। जीवन सुधरने को कहा, जीवन सुधरने को कहा, जीवन सुधरणे को कहा। काय सांगितलं राष्ट्र? सगळ्या पूजापाठीच्या, व्रतवैकल्यांच्या, नामजपांच्या, भजना पूजनांच्या, देवपूजेच्या माध्यमांनी काय केलं पाहिजे म्हणतात? जीवन सुधरने को कहा, करते हुआ उद्धार है। प्रत्येकाने आपल्या जीवनाचा सुधार केला तर त्याला उद्धार करून द्यायची काही गरज नाही। संत उद्धार न करती मार्ग दाविती, जनाप्रती परित्यांच्या बोधवचने प्रगती केली पाहिजे साधके। अरे जनी कर्तव्य न करता संत लाभ न देती आईता, नुसता त्यांचा मंत्र घेता मोक्ष होतो म्हणू नये। काय लिहिलं ग्रामगीतेमध्ये? तुम्ही फक्त भजन गाता देवा बापा सुखी ठेवा। अरे कोण तुम्हाला सुखी दुखी ठेवेल राजो? सुखाची उत्पत्ती कुठं आहे? दुःखाची उत्पत्ती कुठं आहे? जीवन सुधारून जीवन जगले, तोलून पाय टाका, मोजून शब्द बोला, नाही तन्मनाचं भान ठेवा, धन कमवताना भान ठेवा। भान हरपून भ्रष्ट बुद्धी करून कोणते जर कर्तृत्व करत असाल बाबाजी, या भक्तीनी कधी तुमचा उद्धार होत नाही। कारण काम बिगाडे भक्ती को, ज्ञान बिगाड़े क्रोध, लोभ बिगाड़े वैराग्य को, मोह बिगाड़े बोध। भक्तीचा बिघाड कुठं होतो? भक्ती वाईट नाही आहे, पण बिघाड का झाला? त्या भक्तीमध्ये तुम्ही कामना घातली, पैसा घातला, मग भक्तीमध्ये कामना आली की ती भक्तीच अभक्ती होते। लक्षात घ्या। ज्ञानामध्ये अहंकार आला का ते ज्ञानाचं अज्ञान होते राजे हो। म्हणून जीवनाचा सुधार करण्यासाठी हे भक्तीचे मार्ग आहे, परमार्थाचे मार्ग आहे। जीवनाचा सुधार सद्गुणाने होत असतो, दुर्गुणाने बिघाड होत असतो। माणसाच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या समस्या, घटना, दुःख, दुर्गुणामुळे येत असतात। म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये, समाजामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये दुर्गुणाचा नाश करून सद्गुणाचा अंगीकार करून सद्गुणांची जिथं तिथं दिशा मिळावी हा उद्देश साधू संतांचा आहे। ते जर नसेल तर काही फायदा नाही। म्हणून परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला, कष्टाविन झाला पुत्राद्वारी। परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला। ज्यांना परमार्थ करायचा आहे, ज्यांना भक्ती करायची आहे, ज्यांना पुण्यतिथी करायची आहे, ज्यांना मिरवणूक करायची आहे, ज्यांना संतांचा देवांचा जय जयकार करायचा आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? भगवान की जय क्यों करे, भगवान की जय क्यों करे, सतकाम क्यों करता नहीं, सतकाम क्यों करता नहीं। भगवान की जय क्यों करे, भगवान की जय क्यों करे, भगवान की जय क्यों करे। बिन कष्ट के जीता यहाँ, बिन कष्ट के जीता यहाँ, बिन कष्ट के जीता यहाँ, पाता प्रतिष्ठा भी सही, पाता प्रतिष्ठा भी सही, पाता प्रतिष्ठा भी सही। भगवान की जय क्यों करे, भगवान की जय क्यों करे, भगवान की जय। राष्ट्रसंत लहर की बरख्यामध्ये भगवान की जय क्यों करे, सतकाम क्यों करता नहीं। महात्मा गांधी की
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, भगवान श्रीराम प्रभू की. आणि इकडे 2 जोड्या राहिले तर एका जोड्यासाठी कोर्टात जाते. अर्धा मले देन अर्धा तू घे. काय ठेवतो आपण राजे त्या दिवायचं. भगवान की जय क्यों करे सतकाम क्यों करते नाही. अरे बॅरिस्टर असलेला महात्मा गांधी उघडा राहिला रे जन्मभर. तुम्हाला बनीन आहे, वरून शर्ट आहे, पुन्हा डबल शर्ट आहे, पुन्हा कोटही आहे, पुन्हा होंगडे आहे, पांघराचे थरथर कापते नाही. आणि तो उघडा राहिला महात्मा गांधी. श्रीराम प्रभू जंगलात गेले तर खजुरे निघला नाही, पीठही निघलं नाही, तांदूळ निघले नाही. ज्याला तुम्ही प्रभू म्हणता ते जीवन असे जगले. तेव्हा नाही कोणाला कदर राहिले. त्याला घर बांधून द्या म्हणून जंगलात झाडाचा पाला खात राहिले. झाला म्हणजे आता मंदिर बांधता. काही विचार की डोक्यात आहे की नाही. का भूतासारखंच काम आहे आपलं. काहीच विचार नाही. ज्ञानदेव 1 कोर भाकर मागायला गेले तर त्या मुक्ताबाईचा दान्याचा त्या मुदगल शास्त्रीने तंगडा धरला, वाड्याच्या ढोरासारखं ओढत नेलं त्या माणसाने. तेव्हा तुम्हाला कदर नाही त्याला त्याच्याकडून कोणाचे बोलाले. आता समाधा बांधता काहीच नाही. नावना बिकून खाल्ली. काय राजू, अरे माझं कीर्तन असं आहे राजू. का करू, काय सांगावं नाही का. कोणा काय मी बोलावे, 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 कोणा काय मी बोलावे. संती दिले धडे नाही ठावे, संती दिले धडे नाही ठावे, संती दिले धडे नाही ठावे. ठावे ठावे रे संती दिले धडे नाही ठावे, नाही ठावे, नाही ठावे. कोणा काय मी बोलावे, कोणा काय मी बोलावे, कोणा काय मी बोलावे. संती काय केले नाही ठावे, काय केले नाही ठावे, ठावे. संती काय केले, काय केले नाही, संती काय केले नाही ठावे. कोणा काही बोलावे. संती केले काय नाही ठावे, नाही ठावे, नाही ठावे. काय बोलावे, काय कोणाशी बोलावे, काय कोणाशी बोलावे. काय कोणा मी बोलावे, संती दिले धडे नाही ठावे. नाही, अरे संताविषयी देवाविषयी खूप अभिमान आहे. आम्ही म्हटल्यावर देव माणसात आहे, तुम्ही पाहता आकाशात. भारताची संस्कृती तुम्हाला मान्य नाही आहे. अनादिकाळापासून रामकृष्णापासून तुम्हाला माहीत नाही आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. ऐकलं नाही कधी तुम्ही? तुम्हाला देव पसंत नाही, आई वडील भाऊबंद पसंत नाही, अतिथी पसंत नाही, आचार्य पसंत नाही. जिथं नाही ते पसंत आहे तिकडे बोट दाखवता. इथं तसंच ठेवता राजे. हो
उपास करा, व्रतवैकल्य देवीची पूजा करा, नवरात्रीमध्ये पूजा करा, गणपती बसवा. मी कधीच बसवणार, पण त्या याच्यात करता का तुम्ही राजे? किती वातावरण खरं होऊन राहिलं. आहे स्वच्छतेचं काही, आहे पर्यावरणाचं काही. अरे इथं DJ वाजला तर तिथं माझ्या घरी दरवाजे हालत होते, दरवाजे. तापाजाराचे पोरं बाळा राहते, अभ्यासात याची कदर नाही तुम्हाला. नुसते DJ लावता. कोणत्या ग्रंथात आहे DJ लावून पुण्यतिथी करा म्हणून? माझा अधिकार आहे राजे तुम्हाला बोलणार, कारण तुम्ही माझे आहे, मी तुमचा. मला सांभाळा. विचार केला पाहिजे. काही करतो आपण, नुसते वर्गाने करतो, नुसते तमाशे, हे गुलवाल फेकते, काही जेवता, काही करता. मित्र, पैसा कष्टाने मिळवा लागता रे. कष्ट करूनीचं धन जोडावे, ते धन सत्कारीचं लावावे. निरर्थक न वेचावे, छंदी कुणाच्या लागुनी. आपुल्या कष्टावरीच जगावे, दुसऱ्याचे उपकार अंगीन घ्यावे. कमीत कमी खर्चाने राहावे, आपुल्या साध्या घरी. काय म्हणतात महाराज? महाराजाचं बोलणं कोणीकडे चाललं ना आपलं वागणं कोणीकडे चाललं. काय करतो म्हणतात संपत्ती मिळवून? कनकानी कामिनी हे जयाशी न आवडे मनापासूनी. तोची गा ईश्वर त्रिभुवनी, सत्य सत्यवाणी जानपा उद्धवा. उद्धवाला ज्या भगवान श्रीकृष्णाने उपदेश केला, कशाचा? ज्ञानाचा. अर्जुनाला उपदेश केला, कशाचा केला? अर्जुनाला कसा केला? कर्माचा. अर्जुनाला भगवान श्री उपदेश केला कर्माचा, उद्धवाला उपदेश केला ज्ञानाचा. आणि भक्तीचा उपदेश कोणाला केला? कोणाला केला? विदूर आहे ना, नाही का? लक्षात घ्या. भगवद्गीता तुम्ही वाचली असेल. भगवान श्रीकृष्णांनी विदुराला भक्तीचा उपदेश दिला, अर्जुनाला कर्माचा उपदेश दिला आणि उद्धवाला ज्ञानाचा उपदेश दिला. का बरं फरक केला एवढा? अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. तुम्ही माझे आई बहिणी भाऊ भावंड इथं बसले, ते राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीसाठी बसले. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा मतितार्थ काय आहे ते ऐकण्यासाठी बसले. तुकड्या दास म्हणे वागावयासाठी, पाळल्या परिपाठी व्यवहारित्या. लक्षात घ्या. म्हणून अशा वेळेस श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा ज्ञान कशाला म्हणावं? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कशासाठी कामी आणावं? ज्ञान कशासाठी आहे? वागण्यासाठी आहे. ज्ञान कशासाठी आहे? ज्ञानच नाही तर बाकी कार्य करता येईल का तुम्हाला? मग असं बोललो आपण की जे जाणतो ते केलं पाहिजे, म्हणून जाणून केलं पाहिजे, माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या घरी लाईट एक बिघडला होता, बल्ब. तर आमच्या दरेकर भाऊनी तो लावून दिला. पहा बरं, माहिती असल्याशिवाय काही करू नये म्हणे. बरोबर आहे का तुमचं बोलणं? माहिती असल्याशिवाय करू नये. माझा तुम्हाला प्रश्न आहे, गरीबाचा ऐकत असाल तर, कारण मी काही श्रीमंत कीर्तनकार नाही आहे. मोठा तुम्हाला 10 टनाचा कीर्तनकार पाहिजे वजनाचा, नाही का? हाडमास खाले त्याचं, तुम्हाला लुचू खाते मस्त घेऊन जाते. मी साधा माणूस आहो, तुमच्या पिसाळा नाही आहो. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जसं त्या लाईटला बल्बला कोणी हात लावू नये, ज्याची त्याला माहिती असेल त्यानंच हात लावावं, माहीत असेल तेच करावं. मला उत्तर द्या बरं, देव कुठं राहतो? देव म्हणजे का सांगू शकता कोणी? नाही. मग कायले तोंडाने बडबडतात देव देव करून? काही काम आहे? नाही. देवाचे प्रचारे पिटी डांगोरा, देवाचे प्रचारे पिटी डांगोरा, देवाचे प्रचारे पिटी डांगोरा, देवाचे प्रचारे पिटी डांगोरा, देवाचे प्रचारे नये कोणी थारा देऊ त्यासी, नये कोणी थारा
प्रचार पिटीती डांगोरा नये कोणी थारा देऊच्याशी नये कोणी थारा का देऊने थारा संत लिहितात मोडीले या रांडे सुपंथ मार्ग मोडीले या रांडे सुपंथ मोडीले या रांडे सुपंथ मार्ग चालविले जग यम पंथे चालविले जग यम पंथे चालविले जग यम पंथे यम पंथे देवाचे प्रचारे पिटीती डांगोरा देवाचे प्रचारे पिटीती डांगोरा देवाचे प्रचारे मी बोलून नाही राहिलो राष्ट्रसंत बोलत आहे देवाचे प्रचारे पिटीती डांगोरा नये कोणी थारा देऊ त्यासी काऊन थार देऊ नका म्हणतात मोडीले या रांडे सुपंथ मार्ग या रांडा येणं म्हणतात संत चांगले मार्ग मोडून टाकले आईला कोणी देवता मानायला तयार नाही बापाला देव मानायला तयार नाही भावाला राम मानायला तयार नाही राजो आपल्या मुलाबाळाला श्रावण बाळ मानायला तयार नाही सगळं खुटलं ते मोडीले या रांडे सुपंथ मार्ग चालविले जग यम पंथे देवाचे प्रचारे पिटीती डांगोरा बरं वाटते का तुम्हाला ऐकायला बरं वाटते रांडा फांडा म्हणतो मी कुठं म्हणतो राजो मी माझ्या महाराजांचा दास आहो राजो मला माझ्यामध्ये काही सामर्थ्य नाही आहे राष्ट्रसंताचं मी दास आहो सेवक आहो हमाल आहो मी त्यांचं साहित्य तुमच्या अंतर्गत घालत आहो मी ते म्हणतात सरळ सोपं आहे त्यांची ग्रामगीत बिलकुल सोपी आहे पण राजो मस्ती आल्यावर माणसाला काहीच कळत नाही त्यांनी सोपं सांगितलं सर्व गावची अमुचे मंदिर पटते का उपासकांना महाराजांचं सर्व गावची अमुचे मंदिर सर्व लोकची अमुचे ईश्वर सेवा करणे निरंतर पूजाती आमुची सोपं आहे ना महाराज म्हणतात सर्व गावची अमुचे मंदिर तयारच आहे आता बांधायचं काही काम आहे सर्व लोकची अमुचे ईश्वर तयारच आहे शोधाचं काम आहे कायला मस्ती आल्यासारखे करता काही काम आहे मानाचं नाही संत सांगत येते ना ऐकते तू का म्हणे त्याचीच व्हाय जाती तो म्हणते सर्व लोक माझे ईश्वर आहे महाराज म्हणते तुम्हाला का झालं तर म्हणाले काहून नाही मानत मी माझ्या गावातल्या लोकांना मी माझ्या घरच्या लोकांना मी माझ्या समाजातल्या मुलांना मी माझ्या मारेगावच्या लोक ईश्वर मानत का हरकत आहे दुःख लागते ना लागते ते बरं 20 रुपयाचं नारळ 2 रुपयाचा कापूर 3 रुपयाची उदबत्ती घेतली झाली पूजा बाहेरची पिढा बाहेर इकडून तिकडून मिळाचे कसे दांड्या मारू इकडे खर्च करायचे मित्र हो ही का भक्ती खरी सगळं करा राजे व्रतबाई केले उपास तापास करा पण त्या संतांची काही कदर तर ठेवा डोक्यात कायले घराघरात भांडता कायले रुसता फुगता रडता हसून जीवन जगता येत नाही चटणी भाकर खा हसत जीवन जगा काय कोणाची गरज राखते राजो आपला उद्धार आपण करावा संत देवांचा सहारा घ्यावा हाची सद्ग्रह